आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवरती जोरदार टीका केलेली आहे। सत्ताधारी भाजपचा पक्ष अॅनाकोंडा आणि 2 विषारी साप यांची वृत्ती ठेवतो। सगळं काही हडपायचंय, आम्ही पदासाठी भांडत नाही, लोकशाहीत जे पद असायला पाहिजे त्यासाठी भांडत आहोत, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवरती निशाणा साधला। तर विरोधी पक्ष दिशाहीन झालेला आहे असं वाटत असेल तर एका आठवड्याच्या कामकाजात विरोधी पक्ष काय आहे ते त्यांना दिसेल, असं म्हणत त्यांनी टीकेला जोरदार उत्तर दिलंय। निवडणूक आयोगाने एवढं संख्याबळ दिलेलं आहे, मग तुम्ही ही खोटी पदं का निर्माण केली? भाजप आणि त्यांचे जे 2 मित्र पक्ष आहेत म्हणजे अॅनाकोंडा आणि 2 विषारी साप, ह्यांची वृत्ती ही कळते की सगळं काही ढापायचं, सगळं काही हडपायचं आणि स्वतःकडे ठेवायचं। विरोधी पक्ष दिशाहीन झाला असं राज्यात चांगलं असं त्यांना जर वाटत असेल तर आनंद, त्यांना आता उद्या परवाकडे एका आठवड्याचं अधिवेशनात दिसेल। दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेत्यांच्या रिक्त पदावरून सरकारला घेरण्याच्या तयारीत असलेल्या विरोधकांना मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलंय। विरोधी पक्ष नेते नेमण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। तर जनतेचे प्रश्न न मांडता केवळ विरोधी पक्ष नेत्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना एकनाथ शिंदेंनी देखील लक्ष्य केलंय। विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदयांच्या अखत्यारीत आहे। त्यामुळे त्या संदर्भात जो निर्णय माननीय अध्यक्ष महोदय माननीय सभापती महोदय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल। त्या संदर्भात आमचा कुठला आग्रह नाही, कुठला दुराग्रह नाही। पण जनतेने त्यांना जे काही नाकारलं, झिडकारलं, विरोधी पक्ष नेता बनणे एवढे पण संख्याबळ नाही दिलं। त्यांनी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे। लोकसभेमध्ये पण गेल्या मागच्या वेळेस विरोधी पक्ष नेता संख्याबळ नव्हता म्हणून नाही मिळालं, यावेळेस लोकसभेत विरोधी पक्ष नेता मिळाला। त्यामुळे त्यांनी प्रयत्न केला पाहिजे पुढच्या वेळेसाठी की विरोधी पक्ष नेते एवढे तरी संख्याबळ कसं मिळतं, संख्याबळ मिळवा आणि कमवा आणि विरोधी पक्ष मिळवा। पण तरी सुद्धा हा अधिकार पूर्णपणे अध्यक्षांचा आणि सभापतींचा आहे। आमचा कुठलाही त्याला विरोध नाही। विरोधी पक्षनेता निवडीबाबत जे निर्णय सभागृहात घ्यायचे असतात ते तिथे घेतले जातील। कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे निर्णय होईल असं स्पष्टीकरण राहुल नार्वेकर यांनी दिलंय। नियमाप्रमाणे ज्या ज्या बाबी करायच्या आवश्यक होत्या त्या सगळ्या केल्या गेल्या आहेत। त्या पदाला जो प्रोटोकॉल द्यायचा असतो तो दिला गेला आहे। त्यामुळे मला वाटत नाही अशा आरोपात कुठचंही तथ्य आहे। जे विषय मांडले जातील त्या सगळ्या विषयांना न्याय दिला जाईल। त्यामुळे त्याबद्दल कोणाच्याही मनात कुठलीही शंका असू नये। राज्यातील ख्यातनाम IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या विरोधात हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार कृष्णा खोपडे विशेष लक्षवेधी सूचना मांडून त्यांना निलंबित करण्याची मागणी करणार आहेत। तुकाराम मुंडे नागपुरात महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी कोणतेही अधिकार नसताना आणि शासनाकडून त्यांची स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक नसताना देखील त्यांनी स्मार्ट सिटीचा प्रभार हा आपल्याकडे खेचून घेतला होता आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी काही मर्जीतल्या कंत्राटदारांना कोट्यावधी रुपयांचे नियमबाह्य पेमेंट केलं होतं, असा आरोप खोपडेंनी केलाय। तसंच काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली होती। तेव्हा दोन्ही प्रकरणांचे FIR पोलिसांकडे दाखल झालेले होते। मात्र उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या दबावात तुकाराम मुंडे यांच्या विरोधात आवश्यक कारवाई झाली नाही। आता हे जुनं प्रकरण नव्यानं पुन्हा समोर आणून भाजप आमदार कृष्णा खोपडे तुकाराम मुंडे यांच्या निलंबनाची मागणी करणार आहेत। स्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या चार्ज नसताना त्यांनी बेकायदेशीर कायद्याचा भंग करून एका कॉन्ट्रॅक्टरले 20 कोटी रुपयाचा चेक देण्याचे प्रकरण त्यावेळेस उजेडात आलं। त्यानंतर त्या 2 स्मार्ट सिटीच्या महिला अधिकाऱ्यांनी जे इनलिगल फाईलवर ते सही करण्यात त्यांनी नकार दिला होता, त्यांना टॉर्चर केलं, घाणेरड्या शिवा दिल्या। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू होत आहे। त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। जुनी पेन्शन लागू करण्यासाठी आणि TET परीक्षा अनिवार्य करण्याविरोधात मागण्यांसाठी शिक्षकांच्या वतीनं आज मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे। राज्य विधिमंडळाच्या नागपूरमधल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत होणारं राज्यव्यापी आंदोलन सभागृहात चर्चेचा विषय ठरू शकतं।
मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेल्सच्या कर्मचाऱ्यांमध्ये वर्चस्व निर्माण करण्याच्या मुद्द्यावरती ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामधलं राजकारण गुद्द्यावर आल्याचं सातत्यानं दिसतंय. वांद्रे बँडस्टँड परिसरातल्या ताज लँड्स एंड पाठोपाठ वरळ इथल्या सेंट रेगिसमध्ये देखील ठाकरेंची शिवसेना आणि भाजपच्या कामगार संघटनांवरती हमरीतुमरी झाल्याचं दिसलं. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेऊन ज्येष्ठ नेत्यांचे कान टोचले. भाजपचे मनसुबे हाणून पाडा अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना केली. भारतीय कामगार सेना म्हणून एकसंध रहा. भारतीय कामगार सेना ही कुणाची मक्तेदारी नाही या शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. सेंट रिजेसमध्ये जी काही लोक आली होती त्यात पण गुंड प्रवृत्तीचे यांच्यावरती गुन्हे नोंदवले गेलेले आहेत अशा प्रकारची लोक पण देखील त्यावेळी आणली गेली. म्हणजे मूळ कामगार नाही, बाहेरची लोक आणून घेऊन घुसखोरी करण्याचा प्रयत्न होतोय. एवढे संघटना असताना किंवा एवढे सत्ता तुमच्याकडे असताना तर कामगार संघटनेमध्ये पण आम्हाला हवं आहे. नक्की जर कामगारांचा कौल तुमच्याबरोबर असेल तर निश्चितपणे तो स्वागतार्ह आहे, कायदेशीर तुम्ही ते करू शकता. पण सत्तेतलीच लोक जर बेकायदेशीर जर असं शिरकाव करत असतील तर आम्ही देखील रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवारांचा लग्न सोहळा नुकताच बहरीनमध्ये पार पडला. यावेळी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. राजकीय विरोधक असलेले रोहित पवार आणि अजित पवार या लग्न सोहळ्यामध्ये एकत्रित नृत्य करताना पाहायला मिळाले आणि याच व्हिडिओवरून विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी पवारांना टोला लगावला. कुटुंबात जसे एकत्र आहेत तसे ते राजकारणात देखील एकत्र आहेत असं म्हणत 2024च्या विधानसभा निवडणुकीत मी त्यांचा शिकार ठरलो होतो अशा शब्दांमध्ये पवारांना त्यांनी टोला लगावलाय. कौटुंबिक लग्नामध्ये त्यांनी एकत्रितरित्या नृत्य केलेलं आहे. नृत्य एकत्रित करतात, राजकारण देखील एकत्रित करतात आणि त्या एकत्रित परफॉर्मचा मी 2024ला शिकार झालेलो आहे. अनेक वेळा त्यांनीच या संदर्भामध्ये स्पष्टोक्ती दिलेली आहे. मी याच्यातून या एकत्रित नृत्याला भविष्य काळामध्ये शिकार होणार नाही याची मी आता काळजी घेतो आहे. बघूया पुढे काय होते. मुढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दुय्यम निबंधक रवींद्र तारूला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. रवींद्र तारूनं अमेडिया कंपनीच्या वादग्रस्त जमिनीच्या व्यवहाराची कागदपत्रं ही तयार केली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी शीतल तेजवानीला आधीच अटक केली आहे. तर आता नियमबाह्य दस्त तयार करण्याप्रकरणी रवींद्र तारूला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. बावधन पोलीस स्टेशन 523/25 मध्ये संतोष हिंगाने सह जिल्हा निबंधक यांच्या फिर्यादीवरून जो गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये आरोपी रवींद्र बाळकृष्ण तारू वय 58 वर्ष, दुय्यम निबंधक हवेली 4 बावधन ज्यांनी हा दस्त नोंदवला होता त्यांना आज भोर येथे राहत्या घरातून सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. शीतल तेजवानी पुणे पोलिसांच्या ताब्यात घेतला दावा जो आहे आता आपण कधीपर्यंत या पुण्यामध्ये गेलो. मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवरती आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती निशाणा साधला. 200 वर्षांपूर्वीच्या नोंदी असूनही पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र दिलं जात नसल्यानं जनता संभ्रमात आहे अशी टीका त्यांनी केली आहे. सरकार आणि काही अधिकारी हे नोंदी असून देखील जाणून बुजून अडथळे निर्माण करत आहेत असा असल्याचा आरोप हा जरांगे पाटील यांनी केलाय. राज्य सरकारनं दिलेले शब्द पाळले नाहीत तर आम्हाला पुन्हा आंदोलनाचा विचार करावा लागू शकतो. परंतु मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला असल्यानं आंदोलन करण्याची वेळ येणार नाही अशी आशा आहे. जरांगे पाटील यांच्या या विधानामुळे मराठा आरक्षण प्रक्रियेतील विलंबनाबद्दलचा प्रश्न हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. मुंबईच्या बांधवांनी जाणून बुजून टाळाटाळी करतात, नोंदी असून सुद्धा. याच्या विरुद्ध आम्हाला आवाज उठवायची वेळ येऊ नये आणि तसं मुख्यमंत्र्यांनी पाठीमागच्या 15 दिवसात सांगितलंय. पण नसता मग आम्हाला पुन्हा आंदोलनाचा विचार करावाच लागणार आहे. पण असं वाटतं की मुख्यमंत्री बोललेच स्वतः त्याच्यामुळं की आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. कुणबी नोंदीच्या मुद्द्यावर नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सरळ टीका केली. नोंदी नसतील तर प्रमाणपत्र कसं दिलं जाईल? ज्यांच्या नोंदी असतील त्यांनाच प्रमाणपत्र दिलं गेलं असेल असं नवनाथ वाघमारे यांनी म्हटलंय. तर जरांगे दादागिरी करण्याचं काम करत आहेत अशी टीका देखील नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. नोंदी असत्या तर दिल्या असत्या
परंतु नोंदी नसून कुठेतरी अट्टहास करायचा, दादागिरी करायची आणि सरकारला प्रेशराईज करायचं. आणि याचं जबाबदार खरं तर राज्य सरकार, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जर ह्या बिंडोकाचे लाड केले नसते तर यांनी काही मागेल ते द्यायचं, यांनी काही मागेल ते द्यायचं. त्याच्यामुळे ज्या गोष्टी नाहीत त्या सुद्धा तो मागत राहतो. मी आंदोलन करीन सरकारला प्रेशराईज करायचं, परंतु राज्य सरकारने ह्या छपरीच्या आता नादी लागू नये. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या घातपाताच्या प्रकरणावरून सरकार आणि काही नेत्यांवरती गंभीर आरोप केलेत. मी चांगलं काम करतो म्हणून माझ्यावर जळायला लागलेत आणि माझा घातपात करायचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीकाही मनोज जरांगेंनी केली आहे. घातपात करणाऱ्या आरोपींनी धनंजय मुंडेंविरोधात जबाब दिलेला असून जालन्याच्या एसपींनी गृहमंत्र्यांकडून अटक परवानगी का घेतली नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. तर आरोपींची आणि आमची नार्को टेस्ट करा अशी मागणी यावेळी मनोज जरांगेंनी केली आहे. माझ्यावर इतके जळायला लागलेत, ते चांगलं काम करतोय म्हणून मग घातपातच करायचं म्हणजे. नार्को टेस्टवाला लपला कुठं आला? नार्को टेस्टवाल्या नार्को टेस्ट लिहायला पाहिजे ना. घातपात करणाऱ्या आरोपींनी जबाब दिलाय. धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं घातपात करायचा. तर आमच्या जालन्याच्या एसपींनी पत्रव्यवहार करून गृहमंत्रालयातून परवानगी का घेतली नाही, त्याला अटक करायची. मनोज जरांगे पाटील यांच्या घातपात प्रकरण मुद्द्यावरून नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंवरती टीका केली. जरांगेंवर आधी कारवाई झाली पाहिजे, त्यांची आधी नार्को टेस्ट केली पाहिजे असा हल्लाबोल हा नवनाथ वाघमारे यांनी केलाय. तर जरांगेंचा अभ्यास नाही, त्यांनी उगाच डोकं फोडू नये असं देखील नवनाथ वाघमारे म्हणाले. खरं तर जरांगेवर अगोदर कारवाई झाली पाहिजे. जरांगेने बीड जाळलं, जरांगेने राज्यामध्ये दहशत निर्माण केली, जरांगेची नार्को टेस्ट याच्यात सुद्धा केली पाहिजे. बीड जाळलंय का? नंतर धनंजय मुंडे. परंतु हा ओबीसी नेत्यांना टार्गेट करून मलिन करण्याचं काम करतोय, दादागिरी करण्याचं काम करतोय. हिवाळी अधिवेशनापूर्वीच्या कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जी उर्वरित रक्कम देणं बाकी आहे त्या प्रस्तावाला सरकारकडून मंजुरी देण्यात आली. राज्य सरकारकडून तब्बल 663 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 10,67,000 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या प्रस्तावाच्या मंजुरीवरती स्वाक्षरी केली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानाचे व्यवस्थितपणे पंचनामे करून घेणं हे स्थानिक नेत्यांची जबाबदारी असते. मात्र नेत्यांनी जबाबदारी व्यवस्थित पार पाडलेली नाही. तेव्हा आता ज्या चिखलात शेतकऱ्यांचं पीक वाहून गेलं त्याच चिखलामध्ये टाकून स्थानिक नेत्यांना हाणलं पाहिजे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्थानिक नेत्यांवरती हे त्यांनी गंभीर टीका केली आहे. प्रशासनाकडून नीट पंचनामा करून घेणं ही स्थानिक लोकप्रतिनिधींची जबाबदारी असताना त्यांनी ती पार पाडलेली नाही. खरं तर अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधींना ज्या चिखलात शेतकऱ्याचं पीक कुजून गेलं त्याच चिखलात तुडवून हाणलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. उच्च शिक्षण संस्थांनी मातृभाषेसोबतच देशातील अन्य एक भाषा शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचं आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगानं केलंय. बहुभाषिकतेला चालना देऊन राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक ऐक्य वाढवण्यावरती भर दिलेला आहे. त्याचाच भाग म्हणून हा उपक्रम लागू करण्याचे निर्देश हे देण्यात आलेत. यामुळे आंतर सांस्कृतिक जवळीक वाढेल, रोजगाराच्या संधी सुधारतील असं UGCनं जारी केलेल्या मार्गदर्शक नियमावलीमध्ये म्हणण्यात आलं. मुंबई विद्यापीठानं परिपत्रक काढून आता परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेत इंग्रजी भाषेतील शब्द देवनागरी लिपीमध्ये न वापरता त्यांचे मराठीत भाषांतर करण्याचे निर्देश दिले. काही दिवसांपूर्वी विधी शाखेच्या परीक्षेच्या मराठी भाषेतील प्रश्नपत्रिकेमध्ये सर्रास इंग्रजी शब्द वापरले होते. त्यानंतर टीकेला सामोरं जावं लागल्यानं विद्यापीठानं आता पूर्णपणे मराठीत प्रश्नपत्रिका काढण्याचे निर्देश दिले. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी शाळा ठरवून बंद पाडल्या जात आहेत. त्या वाचवण्यासाठी आता मराठी अभ्यास केंद्राकडून प्रयत्न केले जात आहेत. येत्या 14 डिसेंबर रोजी मुंबईतील शिवाजी मंदिर येथे मराठी शाळांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. मराठी अभ्यास केंद्राकडून या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. त्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रितही करण्यात आलंय. या परिषदेसाठी मुंबईतील मराठी शाळांतील विद्यार्थी, पालक, प्रतिनिधींनी उपस्थित राहावं असं मराठी अभ्यास केंद्राकडून आवाहन करण्यात आलंय. गेली अनेक वर्ष आम्ही ह्या क्षेत्रामध्ये काम करतो आहोत आणि ह्याचाच एक परिपाक म्हणून आम्हाला असं वाटलं की जे काही आम्ही काम करतो आहोत आणि जी काही
मतं ह्या निमित्ताने व्यक्त झालेली आहेत. ह्यांचं सगळ्यांचं संपादन करून आम्ही एक पुस्तिका काढलेली आहे ही. ती पुस्तिका त्यांना देणं हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं होतं, कारण जे काही प्रादेशिक पक्ष आत्ता सध्या मराठीसाठी कटिबद्ध आहेत, मराठीच्या संवर्धनासाठी, जोपासनेसाठी, त्या पक्षांना आम्ही जाऊन भेटतो आहोत आणि त्यांना आम्ही आमची ही पुस्तिका देतो आहोत. पुस्तिका काढणं, लोकांपर्यंत माहिती पोहोचवणं एकदम योग्य आहे, परंतु हे वाचायला लोकांना पण जड जाईल. तेव्हा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी पण त्यातून लोकांपर्यंत कशा पोचता येईल ते तुम्ही त्याचा विचार करा आणि तो आम्ही नक्की करू. पण ही पुस्तिका खूप महत्त्वाची झालेली आहे हे त्यांच्या पण लक्षात आलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.